जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये नॉर्मलायझेशन लागेल काय, नॉर्मलायझेशन काय असते, नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचा फायदा होतो, कोणत्या विद्यार्थ्याचे नुकसान होते, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। तर बघा, व्हॉट इज नॉर्मलायझेशन। ठीक आहे, नॉर्मलायझेशन काय असते, नॉर्मलायझेशन काय आहे। तर नॉर्मलायझेशन विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये काय होते, नॉर्मलायझेशन हा एक फॉर्म्युला आहे। ठीक आहे, आणि हा कोणत्या कंडिशनमध्ये लागतो, जसं समजा 3 शिफ्टचे पेपर आहे, पेपर 3 शिफ्टचे आहे, शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3। ठीक आहे, तर शिफ्ट 1 मध्ये इझी पेपर होता, शिफ्ट 2 मध्ये मॉडरेट पेपर होता आणि शिफ्ट 3 मध्ये हार्ड पेपर होता। तर अशा कंडिशनमध्ये काय होणार, जो इझी पेपर आला आहे, ज्या शिफ्टला इझी पेपर आला होता, ते विद्यार्थी काय करेल, 100 पैकी 80 प्रश्न सॉल्व करून येणार। नंतर शिफ्ट 2 मध्ये मीडियम पेपर आला होता, तर ते विद्यार्थी काय करेल, 100 पैकी 70 प्रश्न सॉल्व करून येणार। आणि शिफ्ट 3 वाले जर हार्ड पेपर होता तर ते 60 प्रश्न सॉल्व करून आले। अशा कंडिशनमध्ये काय होते, अशा कंडिशनमध्ये नॉर्मलायझेशन लागते आणि निगेटिव्ह मार्किंग नसेल तर नॉर्मलायझेशन लागते। ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग असली तरी लागते, परंतु या कंडिशनमध्ये नॉर्मलायझेशन लागते। हे झालं नॉर्मलायझेशन। आता बघा, नॉर्मलायझेशन कधी लागते ते आता सांगितलं मी, कोणत्या कंडिशनमध्ये लागते आणि कधी लागते। आता याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचा फायदा होतो आणि कोणत्या विद्यार्थ्याचे नुकसान होते। बघा, नॉर्मलायझेशनमध्ये काय होते, कोणत्या विद्यार्थ्याचा फायदा होतो, कोणत्या विद्यार्थ्याचे नुकसान होते, हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यातच नॉर्मलायझेशनचा फायदा विद्यार्थ्यांना मिळतो। आता बघा, जर समजा नोंदणी व मुद्रांक विभागाचा पेपर हा 100 प्रश्न होते आणि 200 गुणाचा पेपर होता, बरोबर आहे, 200 गुणाचा पेपर होता, 100 प्रश्न होते, 200 गुण होते, एक प्रश्न 2 मार्काला विचारण्यात आला होता। आता जर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एक्झाम्पल सांगत आहोत, तुम्ही माहिती करून गेले की मागच्या वर्षीचा कट ऑफ नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा हा 180चा होता, म्हणजे ज्यांनी 60 प्रश्न सॉल्व केले, ज्यांनी 60 प्रश्न, 6×2=12 होणार। ठीक आहे, तर बघा, ज्यांनी 180चा कट ऑफ होता, 90 प्रश्न जर सॉल्व केले तर 180 मार्क मिळेल। तर बघा, अशा कंडिशनमध्ये काय होते, तर विद्यार्थी ए आहे आणि विद्यार्थी बी आहे। ठीक आहे, विद्यार्थी ए आणि विद्यार्थी बी। आता 100 मार्काचा पेपर होता, 100 प्रश्न होते, 200 गुणाचा पेपर होता, 200 मार्कचा पेपर होता। तर विद्यार्थी एनी काय केलं, त्याला माहिती आहे की मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 180 गेला होता, म्हणजे आपल्याला 90 प्रश्न सॉल्व करावं लागेल। ठीक आहे, तर याने किती प्रश्न सॉल्व केले, याने सॉल्व केले 60 प्रश्न, किंवा 60 आपण म्हणण्यापेक्षा आपण म्हणू, बघा विद्यार्थी मित्रांनो, याने 80 प्रश्न सॉल्व केले, विद्यार्थी एने 80 प्रश्न सॉल्व केले, म्हणजे 160। ठीक आहे, 80 प्रश्न सॉल्व केले म्हणजे किती, 160 गुण याला मिळाले। आणि विद्यार्थी बीने सुद्धा 80 प्रश्न सॉल्व केले, तर याला सुद्धा 160 गुण मिळाले। परंतु आता माहिती आहे की नॉर्मलायझेशन म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, 180 होता। ठीक आहे, मग याने काय केलं, विद्यार्थी एला माहिती होतं की मागच्या वर्षीचा कट ऑफ 180 होता, तर याने काय केलं, प्लस जे 20 प्रश्न राहिले होते ते सुद्धा यांनी सॉल्व करून टाकले, कारण याला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, म्हणून हा 20 प्रश्नसुद्धा सॉल्व करून आला। आता 20 प्रश्नापैकी
जे 20 प्रश्न सॉल्व केले त्या 20 प्रश्नापैकी याचे जे तुक्के आहे ते 8 तुक्के बरोबर लागले. ठीक आहे, 8 तुक्के बरोबर लागले म्हणजे याचे मार्क किती झाले आता, तर याचे मार्क झाले 168. ठीक आहे. परंतु हा जो विद्यार्थी बी आहे याने एकही तुक्का मारला नाही. याला जेवढे प्रश्न येत होते त्याने तेवढेच सॉल्व केले. म्हणजे त्याला 80 प्रश्न येत होते तर त्याने 80च प्रश्न सॉल्व केले आणि 160 गुण याने मिळवले. मग जेव्हा नॉर्मलायझेशन लागलं तर नॉर्मलायझेशनच्या कंडिशनमध्ये काय होते, आता नॉर्मलायझेशन जेव्हा लागते तो फॉर्म्युला जेव्हा यूज होतो त्याच्यामध्ये ते लोक काय बघतात, ॲक्युरेसी बघतात की किती तुक्के मारले आणि किती ॲक्युरेसी आहे. तर मग जेव्हा नॉर्मलायझेशन लागलं त्या कंडिशनमध्ये त्यांना असं सापडलं की विद्यार्थी एनी तुक्के मारले, त्याला ॲक्युरेसी विद्यार्थी एमध्ये ॲक्युरेसी कमी दिसली आणि जे नॉर्मलायझेशनचे समजा 20 मार्क मिळत आहे तर 20 पैकी त्याला फक्त 8 मार्क मिळाले. ठीक आहे, कोणाला, विद्यार्थी एला. मग आता विद्यार्थी एचे मार्क किती झाले विद्यार्थी मित्रांनो, किती झाले, 8×16 आजचा 176 मार्क झाले. ठीक आहे, विद्यार्थी एचे 176 मार्क झाले, 176. परंतु मग नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थी बीच्या बाऱ्यात असं दिसलं त्यांना की विद्यार्थी बीने एकही तुक्का मारला नाही आणि त्याची ॲक्युरेसीसुद्धा एकदम चांगली आहे. तर मग त्या कंडिशनमध्ये काय होणार, त्याला जे 20 मार्क आहे नॉर्मलायझेशनचे ते 20 पैकी 20 मिळणार. ठीक आहे, 20 पैकी 20 मार्क मिळणार म्हणजे काय होणार, याचे मार्क वाढणार, 180 होणार. ठीक आहे, तर बघा मग माहिती होतं की 180वर कट ऑफ आहे, तर मग हा विद्यार्थी बीचं सिलेक्शन होणार परंतु विद्यार्थी एचं सिलेक्शन होणार नाही. मी एक एक्झाम्पलद्वारे सांगत आहो विद्यार्थी मित्रांनो. तर नॉर्मलायझेशनमध्ये असं होते. ठीक आहे, कोणाचे मार्क वाढतात आणि कोणाचं नुकसान होते. तर ज्यांनी तुक्के मारले आहे, ॲक्युरेसी ज्याची बरोबर नाही, ज्याला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही तर काही ना काही आपले तुक्के लागणारच आहे म्हणून त्यांनी पूर्ण जर प्रश्न सॉल्व करून आला तर अशा कंडिशनमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये त्याचे मार्क कमी होतात आणि ज्याची ॲक्युरेसी असते, जो तुक्के मारत नाही त्याचे मार्क वाढतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हा नॉर्मलायझेशनचा विद्यार्थ्यांना फायदा होतो, काही विद्यार्थ्यांचे नुकसान पण होतं याच्यामध्ये. तर ठीक आहे, तर नॉर्मलायझेशन हे लागेल का नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये, तर लागेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला फायदा मिळेल.